नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जी पहिली घटना घडली ती म्हणजे कोलकातामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये जी महिला ट्रेनी डॉक्टर होती तिच्यावरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला मित्रांनो. त्यानंतर हे सत्र काय थांबायला तयारच नाही व सरकार हे काय करत आहे मला एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मित्रांनो. त्यानंतर तर सरकार जागृत होऊन अन्याय अत्याचाराविरुद्ध कारवाई करायला पाहिजे होती, पण ती कारवाई करताना सरकार दिसत नाही. त्यानंतर मग मित्रांनो एकामागून एक असा अत्याचार घडतच आहे. तेही चिमुकल्यावर लहान मुलींवरती हे अत्याचार वाढत आहे मित्रांनो. तर त्यामध्ये कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार झाले ते आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा 13 ऑगस्टमध्ये बदलापूरमध्ये चिमुकल्यावर अन्याय अत्याचार झाला मित्रांनो. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर परत 15 ऑगस्टला पुण्यामध्ये शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला मित्रांनो. पण 15 तारखेनंतर परत 5 दिवसानंतर 20 ऑगस्टला अकोलामध्ये शिक्षकाकडूनच 6 मुलींचा विनयभंग. म्हणजे बघा, एकामागून एक ही घटना घडतच चालू आहे. तर 20 तारखेनंतर परत 20 तारखेला दुसरी घटना लातूरमध्ये 4.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाड. तर परत तिसरी घटना 20 ऑगस्टमध्ये मुंबईत ठाण्यात मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाला मित्रांनो. तरी सरकार जागं नाही अजून. त्यानंतर 21 तारखेला 20 नंतर परत 21 तारखेला सलग ही घटना घडत आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर 21 ऑगस्टला नाशिकमध्ये 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आला आहे मित्रांनो. परत 21 तारखेला दुसरी घटना मुंबईमध्ये अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर खारमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा शेजाऱ्याकडूनच विनयभंग झाला आहे मित्रांनो. त्यानंतर 21 ऑगस्टला परत त्याच दिवशी एका दिवशी 2 घटना 3 घटना घडत आहेत. तरी हे प्रशासन माझी लाडकी बहीण योजना, माझं सरकार आपल्या दारी ह्या अशा योजनेमध्ये गुंग आहे. तर या बहिणीचे जे लहान चिमुकले आहेत त्यांच्याकडे या सरकारचं लक्ष नाही. त्यानंतर 21 ऑगस्टमध्ये पुण्यात अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मदतीने 2 मित्रांनी केला अत्याचार. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी 22 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये जे शिहे तालुका करवीरमधील शिहे गाव आहे त्या गावातील 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली मित्रांनो. बघा किती भयानक घटना घडत आहेत या महाराष्ट्रामध्ये. आणि हे आपले राजकीय नेते, विरोधी पक्ष पण आणि सत्ताधारी पक्षसुद्धा आपापल्या योजनात मग्न आहे किंवा आम्ही काय करायला लावले, किती तुमच्यासाठी काम करत आहे. व विरोधी पक्षसुद्धा त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो. म्हणजे यांना काही देणंघेणं या अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी त्यांचं काही उपाययोजना नाहीत. फक्त ते आवाज उठवून लोकांना दिशाभूल करत आहेत व आम्ही किती चांगले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही किती चांगलं तुमच्या आवाज उठवत आहे किंवा सरकार आम्ही तुमच्यासाठी किती योजना चांगल्या आणत आहोत हे बघत हे यांचं राजकारण चालू आहे. फक्त यांच्यावर, या अल्पवयीन मुलींवर जो अन्याय अत्याचार घडला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचं एकही घटना अजून घडलेली नाही. त्यानंतर 22 ऑगस्टलाच परत पुन्हा एकदा नागपूरमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडूनच अत्याचार करण्यात आला आहे मित्रांनो. म्हणजे बघा, या किती घटना या ऑगस्ट महिन्यामध्ये घडल्या आहेत तरी सरकारला जाग येत नाही. याच्यावरती या अशा गुन्हेगारांना जे शिक्षा द्यायला पाहिजे होती ती शिक्षा या सरकारकडून मिळताना दिसत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, या गोष्टीवरून मला एक शिवाजी महाराजांचा काळ आठवतो मित्रांनो. ज्या काळात शिवाजी महाराज आपल्या रयतेमध्ये जो असा अन्याय अत्याचार जर घडत असेल तर त्या अन्याय अत्याचाराला कशा प्रकारे शिक्षा देत होती ते तुम्हाला मी गोष्ट सांगतो मित्रांनो. दोन घटना आहेत त्यामध्ये एक घटना म्हणजे पहिली 1678ची घटना आहे. बेळवडीचा किल्ला मराठ्यांनी जिंकला व त्या जिंकण्याच्या उन्मादामध्ये जे लखुजी गायकवाड होता, म्हणजे तो महाराजांचा सक्का मेव्हणा होता मित्रांनो, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा सक्का मेव्हणा होता व त्या सक्क्या मेव्हण्याकडून त्या बेळवडीच्या राणीचा अपमान झाला किंवा खंडना झाली म्हणून त्यांच्यावरती कोणतीच शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली असेल तुम्ही कल्पना करा मित्रांनो. फक्त तिथं अन्याय अत्याचार झालेला नाही, फक्त अपमान व खंडना झाली म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढून त्याला तुरुंगात डांबण्याची शिक्षा दिली मित्रांनो. म्हणजे अत्याचार न घडता त्याला ही अशी शिक्षा शिवाजी महाराज देत होते.
तर ही विचार करा, शिवाजी महाराजसुद्धा किती शीलवान व गुणवान होते. स्वतः त्या दुसऱ्या ज्या आया बहिणींना कशा नजरेने बघत होते, हे या गोष्टीवरून शिकण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी घटना म्हणजे, तर मित्रांनो, रांजेगावच्या बाबर गुजर या पाटलाने एका रयतेच्या सर्वसामान्य मुलीवर अत्याचार केला व त्या मुलीच्या वडिलांनी आऊसाहेबांसमोर ही आपली कैफियत मांडली. त्यानंतर आऊसाहेबांनी न्याय निवाड्यासाठी शिवाजी महाराजांना सांगितले की तुम्ही हा निवाडा तुम्ही करा. आणि हा निवाडा शिवाजी महाराजांचा पहिला निवाडा होता मित्रांनो. म्हणजे स्वराज्याचा पहिला निवाडा शिवाजी महाराजांनी केला होता. तर त्या निवाड्यामध्ये शिवाजी महाराज म्हटले की जो काही चौकशी अंती गुन्हा सिद्ध होईल त्या गुन्हेगाराला 2 हात पाय कलम करा व त्याचा चौरंगा करा. हे शिवाजी महाराजांच्या पंचमुखातून वाक्य आले मित्रांनो. व चौरंगा करा म्हणजे 2 हात व 2 पाय कलम करणे. व त्याला ही शिक्षा देण्यात आली की जो चौकामध्ये भर चौकामध्ये जे मंदिर आहे त्याला बसवा व त्याची बसण्याची सोय करण्यात आली होती, जेणेकरून जे येणारे जाणारे भर चौकातील नागरिक आहेत ते त्यांच्याकडे नजर त्याची पडेल, त्या नागरिकांची त्याच्यावर नजर पडेल व त्यांनासुद्धा या अशा अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून त्यांच्यावरसुद्धा बचक बसेल, या उद्देशाने त्यांनी शिवाजी महाराजांनी या पाटलाला मंदिराशेजारी बसण्याची सोय केली होती. तर बघा मित्रांनो, हे शिवाजी महाराजांच्या काळात अशा प्रकारची शिक्षा शिवाजी महाराज देत होते. व आता कुठेतरी असं जाणवत आहे की आपल्या सरकारने सुद्धा अशाच प्रकारचे अशा अन्याय अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून इथून पुढे जरी होणार नाही, इथून पुढे तरी अशा प्रकारचा अन्याय अत्याचार कुठंच घडणार नाही. त्या प्रकारचे कायदे करायला पाहिजे. तर खरं या महाराष्ट्रामध्ये सौख्य नांदेल व आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील. व लहान मुलींवर सुद्धा शाळेमध्ये सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी या सरकारने काहीतरी उपाययोजना केली गेली पाहिजे.